तर खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। अशोक खरातची बातमी छापणाऱ्याला नोटीस पाठवली गेली आहे। संपादकावर 5 कोटींच्या अब्रू नुकसानीचा दावा ठोठावला गेलाय। रुपाली चाकणकर यांच्याकडून दबाव होता अशी माहिती समोर येते। रुपाली चाकणकर यांचा फोन आला होता। संपादक दत्तात्रय खेमनर यांनी ही माहिती दिली आहे। दत्तात्रय खेमनर हे स्थानिक वृत्तपत्र खबरदार पुढारीचे संपादक आहेत। एका वर्षापूर्वी नेमकं काय घडलं होतं ते पाहूया। या संदर्भात खेमनर यांच्याशी सविस्तर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी, ती पाहूया। काय नेमकी प्रकार होता, कशा पद्धतीने याला वाचा फोडण्यात आली, काय आज काय वाटतंय? खरं तर आज मनापासून आनंद आहे का मी 1 वर्षापूर्वी माझ्या दैनिक खबरदार पुढारी या वृत्तपत्रात ही बातमी प्रसिद्ध केली होती। आपल्या समोर दाखवतो। महिलांचे लैंगिक शोषण करणारा लिंग पिसाट भोंदू कॅप्टन बाबाचा खबरदार पुढारी करणार पोलखोल, अनेक मंत्री, सरकारी अधिकारी, महिला पदाधिकारी भोंदू कॅप्टन बाबाचे भक्त, या मताळ्याखाली मी ती बातमी 4 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध केली होती। त्या बातमीत आपण उल्लेख केला कॅप्टन बाबाचा दरबार या ठिकाणी भरतो। त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या घरातल्या सुशिक्षित महिलांचं लैंगिक शोषण होतं आणि आज त्याच बातमीचा आधार घेऊन त्या बातमीनं वाचा फुटून एक महिला तयार झाली आणि त्या महिलेने कॅप्टन खरातवरती बलात्कारासारखा गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्यात क्राईम ब्रांच नाशिकनं कॅप्टन खरात याला अटक केलेली आहे। कॅप्टन खरात प्रकरणामध्ये आयोगाच्या अध्यक्ष जर म्हणत असेल तर माझा संबंध नाही, तर मी या आपल्या मीडियाच्या मार्फतच सांगतो रुपाली चाकणकरांना, ज्यावेळेस कॅप्टन खरातची बातमी मी प्रसिद्ध केली होती त्यावेळेस तुम्ही मला तुमच्या पीएच्या मार्फत फोन केले, स्वतः फोन केले आणि तुम्ही मला सांगितलं का तुमच्या बातमीमध्ये तथ्य नाही, तुम्ही ती बातमी खोटी छापलेली आहे, असा कुठलाही बाबा नाही, थोतांड आहे असं तुम्ही मला पत्र पाठवलं आणि त्याचा खुलासा आमच्या आयोगाच्या मेलवर तुम्ही तात्काळ करा असं पत्र तुम्ही दिलं आणि तो आयोगाच्या वरच्यावर देखील आपण खुलासा त्यांचा सादर केला। म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्ष या संविधानिक पदावरती आहे, म्हणजे या भोंदू बाबाला प्रोटेक्शन देण्यासाठी या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे का महिलांना न्याय देण्यासाठी आहे? तेव्हा 19/3/2025 रोजी रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे आणि यांच्या या माझ्या लेटर पॅडवरती मी त्यांना खुलासा सादर केला। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज कथा, श्रीरामपूर, अहिल्यानगर। तर अशोक खरात प्रकरणामध्ये आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कारवाईचे आदेश याआधीच दिले होते। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। 2 आठवड्यांपूर्वीच फडणवीसांनी कारवाईचे आदेश दिले होते। फडणवीसांनी पोलीस महासंचालकांसोबत चर्चा करून कारवाईचे आदेश दिले होते। 2 आठवड्यापूर्वी संबंधित प्रकरणामध्ये लक्ष घातलं होतं। या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून खरातवर शक्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हे आदेश देण्यात आले होते। तर खरात प्रकरणी संभाजीराजे भडकलेले आहेत। चाकणकरांनी राजीनामा द्यावा, अन्यथा फडणवीसांनी त्यांना बडतर्फ करावं असं संभाजीराजे यांनी म्हटलंय। महाराष्ट्राचा हा विषय आहे, एकट्या नाशिकचा नाही। चाकणकर पाद्यपूजन करतायत हे अतिशय निंदनीय आहे असंही संभाजीराजे यांनी म्हटलंय। खरोखरच निंदनीय आहे। म्हणजे असे प्रकार महाराष्ट्रात घडतात। ज्या महिला आयोगाच्या सुद्धा प्रमुख ज्या कोण आहेत त्यांच्या ट्रस्टच्या त्या विश्वस्त आहेत असं माझ्या कानावर आहे। माझं तर उलट मुख्यमंत्र्यांना म्हणणं हे आहे की ताबडतोब त्यांनी जर राजीनामा, नैतिक दृष्टिकोन राजीनामा जर त्यांनी दिला नाही तर तुम्ही मुख्यमंत्री या नात्याने त्यांचा राजीनामा लगेच घ्या। नाही राजीनामा देत असतील तर त्यांना बडतर्फ करा, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घ्यावी। तर खरातच्या घरातल्या व्यक्तींनी दादागिरी केलेली आहे। वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या वृत्तवाहिनीच्या टीम सोबत दादागिरी केली आहे। कॅमेरा आणि मोबाईल हिसकावून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय। एका वृत्तवाहिनीचे रिपोर्टर या ठिकाणी रिपोर्टिंग करण्यासाठी गेले होते, मात्र त्यांचा कॅमेरा आणि मोबाईल हा हिसकावून घेण्यात आलाय। तर खरातच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यावरही गुन्हा दाखल झालेला आहे। शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय अशी माहिती समोर येते। एका महिलेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। 18 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला होता।